बऱ्याचदा अपयश हे पालकांना वाटत असतं मला वाटतं. आई-वडिलांची सतत भांडणं होत असतील. तर नक्कीच ते मूल भेदरलेलं असतं. राग, आनंद आणि वाईट वाटणं ह्या 3 बेसिक भावना मुलांमध्ये असतात लहानपणापासून. अगदी लहानपणापासून असतात. ते फक्त आईलाच ती लँग्वेज कळते, की ते का रडतं आहे. 5 वर्ष जरी 5 वर्षाचा झाला, आता तू मोठा झालास असं जे म्हणतात, तर त्याला सुद्धा गरज असते जवळ घ्यायची आई-वडिलांनी. सगळ्यात पहिलं हे चुकीचंच आहे, की खाताना टीव्ही बघत खातंय मूल. म्हणजे रादर मुलाबरोबर जी कृती करायची आहे पालकांनी, कुठलीही कृती असेल ती, त्याच्यातनं त्याचा विकासच होत असतो. मूल जेव्हा सांगायला येतं तेव्हा पालकांना बऱ्याचदा वेळच नसतो. त्याच्यापेक्षा मूल जेव्हा विशेषतः ह्या वयोगटातली मुलं जेव्हा सांगायला येतात तेव्हा 100% त्यांचं जरा साईडला काम ठेवून ऐकायचं असतं. जे काय मतभेद असतील ते बालकांसमोर किती प्रमाणात तुम्ही ठेवताय, त्याच्यानुसार त्याच्या विकासावर परिणाम होणार आहे. मुलांनी आतल्या आत त्या भावना ठेवायच्याच नाही, नाहीतर काय होईल सारखं होऊन पर्सनॅलिटीवर परिणाम होऊ शकतो. एखादं मूल व्यक्त नाही होत असं म्हणतात, पण ते काय व्यक्त होत नाही ते बघायला पाहिजे आणि कंपॅरिझन तर नाहीच करायला पाहिजे. प्रत्येक मूल हे वेगळं आहे. तरी आई मला मारती आहे. म्हणजे मी चांगलं केलं तरी मला आई मारती आहे. मी वाईट केलं तर मारणारच आहे. मग मी वाईटच करते ना. असं पण एक विचार मुलं करून त्या दिशेला जाऊ शकतात. काळजी अशी नव्हती, की बाहेरचं वातावरण पण तसं सुरक्षित होतं. आता तसं नाही आहे. त्याच्यामुळे अगदी त्या मुलावर इतका वॉच असतो. म्हणजे 2 ते पोरगं कुठेतरी असतं, हे एक असतं म्हणजे लक्षच नाही पूर्ण किंवा इतकं ओव्हर प्रोटेक्शन असतं. या 2 मधलं आहे. त्या दोन्हीचं संतुलन सांभाळायचं. एवढंच बोललं, की मुलांचं रागवणं कमी होतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये. आजचा आपला विषय आहे पॅरेंटिंग. पालक होणं आणि बाळाचं संगोपन करणं या दोन्ही गोष्टी आजच्या जगात आव्हान झाल्या आहेत आणि तेच आव्हान कमी करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे सोनाली मॅम. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये. सोनाली मॅम क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि आज आपण त्यांच्याकडून पालकत्व कसं करायचं, पॅरेंटिंग कसं करायचं, मुलांची काळजी कशी करायची या विषयावर चर्चा करणार आहोत. मॅम, परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. साधारण बाळ जन्माला येतं आणि त्याच्यानंतर आव्हानच वाटतं ते मोठं करणं, किंवा आजकालच्या मुलांमध्ये असं झालं आहे की आणायचं की नाही आणायचं बाळ जगात, असं इथून सध्या परिस्थिती आहे. तर 0 ते 5 वर्षाच्या मुलांच्या वाढीत सर्वात जास्त लक्ष कोणत्या गोष्टीला द्यायला पाहिजे? सगळ्याच गोष्टींना. कारण बाळ खूप छोटं आहे आणि वाढीचं वय असतं. त्यामुळे सगळ्याच गोष्टींना बाळाच्या त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आई-वडिलांनी. आणि तुम्ही जे म्हणालात, की आत्ताच्या तरुण ह्यांना वाटतं, की इथं बाळ वाढवणं खूप अवघड आहे. अवघड तर नक्कीच आहे ते. आणि आत्ताच्या पालकांना तर जास्त म्हणजे बाहेरचे गोष्टी आणि म्हणजे जग बदलत असल्यामुळे ते पहिलं जसं सोपं होतं, तसं इतकं नाही असं वाटतं किंवा काय-काय आत्ता इतकं पालकत्वावरचं बंबार्डिंग होतं त्यामुळे असं वाटत असेल. पण आनंददायी नक्कीच आहे. हे लक्षात ठेवलं त्यांनी तर चांगली गोष्ट होईल. म्हणजे ते वाढवणं पण जास्त तो प्रवास एक सुकर होईल, त्याचा आनंद त्यांना घेता येईल. त्यामुळे पालक होणं हे नक्कीच आनंददायक आहे आणि तो प्रवास पण छान आहे. आता मला तुम्हाला विचारायचं होतं की मुलांना, लहान मुलांना, बाळांना सुरक्षिततेची आणि प्रेमाची जी भावना आहे ती जाणीव कशी करून द्यायची? आता तुम्ही म्हणलात 0 ते 5 वयोगटासाठी. ही जाणीव ऑफकोर्स बाळ पोटात असतं तेव्हापासूनच सुरू होते आणि आता आपल्याकडे पण गर्भसंस्काराबद्दल भरपूर रिसर्च चालू आहे. त्याच्यामध्ये जेव्हा प्रेग्नंट होते बाई तेव्हा ते क्लासेस वगैरे असं बरंच काय आहे आणि ते नक्कीच चांगलं आहे. तिथूनच सुरुवात होते ॲक्च्युली. सुरक्षिततेची भावना म्हणजे आई जेव्हा बाळाशी बोलत असते तेव्हा ते बाळाला कळत असतं, बाळ जरी पोटात असलं तरी. आणि तुम्ही जे विचारतायत ते बाळाचा जन्म झाल्यानंतर. तर ऑफकोर्स जेव्हा बाळ लहान असतं अगदी म्हणजे अर्भक असं आपण जे म्हणतो, तेव्हा त्याला जन्माला जवळ घ्यायचं असतं. तो जो स्पर्श असतो मायेचा तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे बाळ झाल्यानंतर ते रडतंय, मग ते त्याचं काय मला कळतच नाहीये. म्हणजे विशेषतः आताच्या आया बऱ्याचदा असं म्हणू शकतात, की तरुण मुली आहेत त्या. मग ते इतकं रडतंय, मग ते कळत नाहीये, मग आता कसं करू? असं करण्यापेक्षा त्याला ते जवळ घेणं हे जास्त महत्त्वाचं असतं. बाळ रडतं ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी रडतं.
जसं त्याला म्हणजे त्रास होतोय म्हणूनच रडतं असं नाही. लहान बाळ असतं जे एकदम बेबी म्हणतो आपण त्याला, ते नक्कीच त्याला भूक लागलेली असते म्हणून रडतं किंवा वेगवेगळ्या कारणांनी रडू शकतं आणि ते फक्त आईलाच ती लँग्वेज कळते की ते का रडतं आहे. आणि त्याच्यावर आता जे बालरोग तज्ज्ञ आहेत ते प्रत्येक वेळेला आत्ताचे बालरोग तज्ज्ञ म्हणजे पूर्वी सांगतच असणार नक्कीच, की कशा पद्धतीने बाळाच्या बरोबरचं नातं निर्माण करायचं. तर ते नातं जे सुरक्षितता म्हणताय ते सगळ्यात पहिलं त्याला जवळ घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्या वयामध्ये म्हणजे जे 5 वर्ष जरी 5 वर्षाचा झाला, आता तू मोठा झालास असं जे म्हणतात, तर त्याला सुद्धा गरज असते जवळ घ्यायची आई-वडिलांनी. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हां, आता तू मोठा झाला, आता तुझ्याकडे बघण्याची गरज नाही. काही बाबतीत तो मोठा होतो हळू-हळू, काही बाबतीत तो लहानच असतं ते मूल. त्याच्यामुळे ही भावना ही फाउंडेशनल इयर्समध्येच आई-वडिलांकडनं सुरू होते आणि ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण त्याच्यावरच पुढचं त्याचं सगळं आयुष्य अवलंबून असतं. आता तुम्ही मला सांगितलं की फाउंडेशन एज म्हणजे 0 ते 5 वर्ष. ह्याच्यात आपण मुलांना वेगवेगळ्या सवयी लावू शकतो, की जसं की खाणं असेल, स्वच्छता असेल, वाचन असेल. तर ह्या जर सवयी आपल्याला बाळांना लावायच्या असेल, तर त्यावेळेस काय करायला पाहिजे किंवा त्या कशा लावाव्यात? 0 ते 5 पेक्षा 0 ते 6 हे फाउंडेशनल इयर असतं आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार 0 ते 8 असं झालेलं आहे. ते फाउंडेशनल इयर्सच आहे कारण आपण म्हणजे पूर्वी असं म्हणायचं की अगदी संस्कार हे लहान वयातच व्हायला पाहिजेत. असं आपण ढोबळ मानाने म्हणूयात, जे सर्वसामान्य माणसांना कळेल, की लहान वयात संस्कार झाले पाहिजेत आणि ज्या तुम्ही सवयी म्हणतायत, की कुठल्या सवयी म्हटल्या, स्वच्छतेच्या सवयी असेल आणि खाण्यापिण्याच्या सवयी असतील. मला असं इथे आवर्जून विचारायचं आहे, की आजकाल मी जितकं बघते, की जोपर्यंत टीव्ही दिला नाही, मोबाईल दिला नाही, तोपर्यंत लहान बाळ खातच नाही. तर ते कसं टाळावं आणि त्या सवयी चांगल्या कशा लावाव्यात? सगळ्यात पहिलं हे चुकीचंच आहे, की खाताना टीव्ही बघत खातंय मूल. कारण त्याचं ना खाण्याकडे लक्ष आहे, सगळं लक्ष त्या टीव्हीमध्ये आहे आणि आपण तो काय खातो आहे ते त्याला समजत नाहीये आणि मुळातच हे म्हणजे मोठ्यांसाठी सुद्धा खरं तर नाही आहे चांगलं, पण हल्ली वेळच नसतो. त्यामुळे मोठी माणसं सीरियल पाहत-पाहत जेवण करतात वगैरे, पण ती बरोबरच नाही आहे. लहान मुलांना एकदा ती सवय लागली, की ती सवय लागते. मग ती मोडणं थोडंसं अवघड असतं. मग ते आक्रस्ताळेपणा करतात वगैरे. मग ते वर्तन समस्येकडे जायला लागतं. पण मुळातच ती सवय न लावणं हे आवश्यक असतं. आता आपण 0 ते 6 हा वयोगट बघतो आहोत. ते बाळ लहानच आहे. त्यामुळे अगदी लहान बाळाला तर म्हणजे ब्रेस्ट फीडिंग झाल्यानंतर तो जसं हळू खायला सुरुवात करतं, तर भरवावंच लागतं. जेव्हा ते हाताने खायला लागतं त्याच्यानंतर मग आई टीव्ही लावून देते, "हे खा." जेवायला वाढलेलं असतं. असं मला वाटतं तुमच्या प्रश्नामध्ये हा एज ग्रुप आहे आणि मग आईला आईचं काम करायला वेळ मिळतो. मग ते इकडं-तिकडं सांडतं, टीव्हीमध्येच असतं, कार्टूनच बघत असतं, जेवणाकडे लक्ष नसतं. मग तासाभराने जेव्हा आईचं काम होतं तेव्हा, "हे काय अजून याचं झालं नाही?" मग आरडाओरडा होतो. "अजून तुला असं बरेच काय होतं त्याच्यामध्ये. तर त्याच्यापेक्षा आईने तिथे बसलं, आई म्हणा, बाबा म्हणा, आई पटकन तोंडात येते. कारण मुलाचं आणि आईचं त्या या वयामधलं बॉन्डिंग हे जास्त महत्त्वाचं असतं. पण आई अवेलेबल नसेल, कारण आताची आई बाहेर जाते, काम करायला जावं लागतं तिला. बाबा अवेलेबल असतील, आजी असेल, जे घरात असेल, केअरटेकर, पेरेंट्स आणि केअरटेकर. तर जे अवेलेबल असेल त्याने ते मुलाबरोबर बसणं आवश्यक आहे. त्याच्यातून संवाद साधता येतो मुलाबरोबर. मुलाबरोबरचं भावनिक नातं जे आहे, ते नातं डेव्हलप होण्यासाठी हा वेळ जो आहे तो वापरता येतो आपल्याला, पालकांना. त्याच्यामुळे टीव्ही लावण्याची गरजच नाही आहे ना. हे जेवण आहे आणि ते खायचं आहे आणि ते त्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्याने ते जर नीट नाही जेवला, तर त्याची वाढ होणार नाही आहे आणि या वयामध्ये शारीरिक वाढ ही खूप आवश्यक असते. त्याला मेंदूला सगळंच पाहिजे ना, पोषक आहार पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याची शारीरिक वाढ होणार आहे. जर पोटात व्यवस्थित अन्न गेलं नाही, तर शारीरिक वाढ होणार नाही. म्हणजे ह्याच्यातनं पालकांचा मुलांशी संवाद साधणं हे तर होतंच, क्वालिटी टाईम देणं होतंच. भावनिक जवळीकता निर्माण होते आणि प्लस शारीरिक विकास पण साधला जातो ना. म्हणजे एकच कृती आहे, की मुलाबरोबर जेवण करायचं आहे आणि त्याच्यातनं असंख्य गोष्टी साध्य होतात. म्हणजे रादर मुलाबरोबर जी कृती करायची आहे पालकांनी, कुठलीही कृती असेल ती, त्याच्यातनं त्याचा विकासच होत असतो बालकाचा. याच्यात मी तुम्हाला विचारलं, की डिजिटल ज्या टीव्ही वगैरे आपण दाखवतो किंवा नाही करत, तर त्याला
सोडून आपण दुसऱ्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो का जेवण देताना बाळाला? कशासाठी द्यायच्यात ॲक्टिव्हिटी? जेवताना जेवण करणे ही एवढी एकमेव ॲक्टिव्हिटी चांगली आहे की. उदाहरणार्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे का चिऊ आली, काऊ आली, ह्या घे घास असं म्हणताय का तुम्ही? आता ते लहान बाळाचं लक्ष हे करण्यासाठी बऱ्याचदा आजी म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यात तर आजी हे ते चिऊ आला, खाऊ आला असं करून करायची. ते अगदी लहान बाळ. जे तुम्ही म्हणताय ते थोडं मोठं बाळ आहे. मगाशी जसं सांगितलं तसं 1ली 2रीतलं 6-8 वर्षापर्यंतचं म्हणजे अगदी UKG 1लीतलं वगैरे असेल आणि ज्याला ते लावून दिलेलं आहे. तर तसा टीव्ही कशाला लावून द्यायचा ना जेवताना? सगळं लक्ष जेवणात टीव्हीमध्येच जाणार ना. आणि पूर्वी असं म्हणायचंय की जे आपण बघतोय तेच अन्न खाताना त्याच भावना निर्माण होणार वगैरे. त्याबद्दल मला माहिती नाहीये काही. म्हणजे मी त्याच्यावरचा रिसर्च असेल पण माझा तेवढा अभ्यास नाहीये. पण मुळातच हे करताना पालक आणि मूल यांच्यातला संवाद वाढला तर जास्त चांगला आहे ना. मग ती पोळी खातंय मूल, तर ते पोळी आणि भाजी खाते. मग आई ह्याला ही भाजी आवडत नाहीये, पण ती खाणं कसं आवश्यक आहे. मग आवडली नाही तरी ही थोडीशी खा. मग एखाद्या मुलाला काय साखरांबाच आवडतो का सारखा. म्हणजे पोळी आणि साखरांबा एवढंच खाणं असतं, बाकीचं काही नसतं. मग त्याच्यामध्ये आता हा वेगवेगळा भरपूर एकात एक गुंतलेले विषय आहेत. मग त्या मुलाला बाकीचं अन्न कसं चारायचं ह्याच्या ज्या ट्रिक्स आहेत. अशा गोष्टीसुद्धा किंवा एखादं शाळेतमधनं आलं असेल. आता 1लीमध्ये UKGमध्ये शाळेतनं झालं असेल. मग शाळेत आज काय काय केलं? हे गप्पा मारता येतात ना जेवताना. कारण शाळेतनं आल्यानंतर एक 3 तासाची शाळा करून ते मूल घरी येणार आणि मग ते आई असेल, आजी असेल, जे कोण असेल घरामध्ये. त्यावेळेला ते जेवणार. बऱ्याचदा असंही असतं की मुलांना जेवणात इंटरेस्ट नसतो, खेळायचंच असतं. म्हणजे आईला वाटतं जेवावं, जेवावं, जेवावं. पण मग जेवताना मग तू शाळेत आज काय बरं केलंस? मग डबा खाल्लेला असेल किंवा नाही असेल, मग ते काहीतरी सांगतं. मग तुम्ही ही मजा केली का? ती मजा केली का? हा संवाद जो आहे आईचा आणि पालकांचा आणि मुलाचा, माझ्या तोंडून प्रत्येक वेळी आई येतेय. त्यामुळे तरुण आया म्हणतील की आम्हाला एवढाच वेळ आहे का? पण हे महत्त्वाचं आहे आणि ते करणं आवश्यक आहे मुलांबरोबर. तर तो संवाद साधल्यानंतर ते सगळंच होईल. हां, म्हणजे काय लक्षात येईल, मूल कसं ते घेईल, की मुलाच्या दृष्टीने काय मी शाळेतनं जाऊन आलेलो आहे. आलेली आहे जी कोण असेल ती. आणि आई मला विचारतीये हे. म्हणजे मी काय करतो, काय करते ह्याच्यामध्ये माझ्या आईला इंटरेस्ट आहे. मी जरी आईबरोबर नसले, शाळेमध्ये असले, तरी मी तिथे काय करते ह्याच्यामध्ये आई मला विचारती आहे, जाणून घेते आहे. म्हणजे तिला पण एक सवय लागते, की मी बाहेर जे करतीये ते घरी येऊन मी शेअर करायला पाहिजे. म्हणजे जो परत फाउंडेशनल इयर आहेत आयुष्यातली. पुढे जाऊन ती मुलगा किंवा मुलगी बाहेर काही घडला तर घरी येऊन सांगणे. म्हणजे अनेकदा विशेषतः मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा घरी काही सांगत नाही. मुलांच्या बाबतीत जास्त मुलांच्या आयांकडनं येतं, की आता तो मोठा झाला आणि तो काही शेअरच करत नाही, बाहेर बोलत नाही, खूपच स्वतःमध्येच राहतो. तर ते तुम्ही लहानपणापासून कसं डेव्हलप करताय त्याच्यावरच अवलंबून आहे. ॲडोलसंटमध्ये मग गेल्यानंतर मूल हे शांत होतं, ते शेअर करणं आई-वडिलांची कमी होतं, हे सगळं मान्य आहे. पण बाहेर जर काही समस्या झाली, मग काय वाटतं पालकांना मोठं झाल्यानंतर, मूल मोठं झाल्यानंतर, की याला बाहेर काही प्रॉब्लेम आहे का? हा काहीच मला सांगत नाही, हा काही बोलतच नाही. पण हीच सवय लहानपणापासून लावली, की शाळेमध्ये काय घडलं हे सांग बरं. काही मुलं आता याच्यामध्ये बोलकी असतात. जी बोलकी असतात त्यांना काही विचारण्याची आवश्यकता नसते किंवा एखादं नुसतं आज शाळेत काय झालं? एवढा एक प्रश्नसुद्धा धड-धड, धड-धड पुढचे 2 तास ती बोलत राहतात. काही मुलं ही खूप अबोल असतात. कितीही विचारा तुम्ही किंवा काय ते नाही सांगत म्हणजे. तो त्यांचा स्वभाव असतो. तो स्वभाव धरून मग तसला ट्रिकी प्रश्न विचारून बाबा शाळेत काय झालं? आणि मग बऱ्याचदा म्हणजे छोट्या-छोट्या मुलांच्या आया पण तक्रार करतात, शाळेत काय झालं? हा सांगतच नाही. कळतच पण नाही. काय होमवर्क दिलाय कळत पण नाही. सूचना पण सांगत नाही. अशा तक्रारी असतात. पण तो त्याचा स्वभाव असतो. त्याला म्हणजे न बोलणे हा स्वभाव आहे, अबोल आहे. मग त्याला बोलतं करायला पाहिजे ना. मूल जेव्हा सांगायला येतं तेव्हा पालकांना बऱ्याचदा वेळच नसतो. कधीतरी अचानक लक्षात येतं खेळताना वगैरे, की आज काहीतरी सांगितलं किंवा उद्या काहीतरी मागितलंय आणि धावत-धावत येऊन आईला सांगायचं. आई काहीतरी कामात असते, उद्याच्या तयारीत असते. थांब जरा, आत्ता नको सांगू मला काही. मग त्याचा इंटरेस्ट जातो आणि मग तो विसरून जातो खेळायच्या ह्याच्यात, की हे सांगायचंय आणि मग ते तुम्ही म्हणता तसं सवय बिल्ड होते, की मी जेव्हा सांगायला येतो ना, तेव्हा तुला वेळ नसतो. मग तू विचारतेस तेव्हा मी काय सांगू? असं एक अचानक असं हळू-हळू ते मेंदूमध्ये बिल्ड व्हायला लागतं.
हेच पुढं जाऊन मोठेपणी पण हेच होतं आणि ते कंटिन्यू होतं. मग ती हॅबिटसारखं होतं. आई तेव्हा माझं ऐकून घेत नव्हती. मग मी आता ऐकून का घेवायचं? हे इतकं पक्कं व्हायला लागतं म्हणजे. त्याच्यापेक्षा मूल जेव्हा विशेषतः ह्या वयोगटातली मुलं जेव्हा सांगायला येतात, तेव्हा 100% त्यांचं जरा साईडला काम ठेवून ऐकायचं असतं. आता ते बोलत असताना ती लहान मुलं आहेत, ते सगळं शिकतायत. त्यांचा भाषिक विकास होतोय. त्यामुळे आपल्यासारखं फ्लुएंटली ते भराभरा, भराभरा सांगत नाही. आज ना शाळेत मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी असं-असं केलं, मग आम्ही अशी मजा केली, असं केलं, तसं केलं, मग आमची मारामारी झाली. इतक्या फास्ट ते सांगणार नाहीयेत. ते अडखळत सांगणार आहेत. तर तो पेशन्स पालकांकडे पाहिजे, की तो सांगेल. आता ते मूल बोलत असतं तेव्हा त्या आईला कळतं, की पुढं काय घडलेलं असेल, कारण त्या अनुभवावरनं कळतं. हां, मग असं झालं, मग ती तुला असं म्हणली, मग तिने तुझं रबर घेतलं. हे तुम्ही कशाला कंप्लीट करताय वाक्य? त्याला बोलू देत ना, त्या मुलाला बोलू दे, मुलीला बोलू दे, की असं घडलं म्हणजे काय घडलंय हे घरी येऊन सांगण्याची सवय लागते मुलांना. त्याच्यातून भाषिक विकास होतो. घटना जशा घडतात तसं येऊन सांगितल्यानंतर तो जो सिक्वेन्स असतो, हे सगळं कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये येतं. तो सिक्वेन्स आठवून त्याप्रमाणे शब्दात वर्णन करण्याची सवय लागते. आणि मग पुढं जाऊन तो सामाजिक विकासातला ह्याच्यातला पण होतं, की काही घडलं, की योग्य व्यक्तीला सांगणे. मग प्रॉब्लेम आला, की नाही मला इथे मदत लागणार आहे, ते सांगणे. वेळीच जे सांगणं म्हणतो ना, हे सगळे ते संस्कारासारखेच आहे, जे आत्ताच्या ह्याच्यात म्हणजे पूर्वी संस्कार म्हणायचे, आता आपण डेव्हलपमेंटमध्ये असं म्हणतो. शब्द वेगळे झालेले. आता आपण पालकांच्या भूमिकेबद्दल बोललो, पण एकंदरीत घराचं जे वातावरण असतं ते सुरुवातीला मुलं जेव्हा वाढत असतात तेव्हा किती इम्पॅक्ट करतं? खूप इम्पॅक्ट करतं. आता एखाद्या घरामध्ये जर आई-वडिलांची सतत भांडणं होत असतील, तर नक्कीच ते मूल भेदरलेलं असतं. जे तुम्ही पहिला प्रश्न विचारला होता, सुरक्षितता बाळाची. तर त्या बाळाची सुरक्षितता आणि ती सगळी धोक्यातच आली आहे ना. सतत आई-वडिलांची भांडणं चालली आहेत किंवा सासू-सुनेची जोरजोरात भांडणं चाललेली आहेत. भांडणं होत नाहीत असं नाही. कुठल्याही एका घरामध्ये, कुटुंबामध्ये जरी आई-वडील असले, तरी ते 2 वेगवेगळ्या फॅमिलीतनं आलेले आहेत. त्यांचे व्हॅल्यूज वेगवेगळे आहेत. अगदी लव्ह मॅरेज असो, नाहीतर अरेंज मॅरेज असो. मतभेद हे होतच असतात. मग ते बालकासमोर किती ठेवायचे? ह्याच्यामध्ये कोणीतरी बरोबर असतं, कोणीतरी चूक असतं. अनेकदा त्या भांडणाला अर्थ पण नसतो. उगीच अरेला का रे म्हणणं अशासारखं असतं पालकांचं. आज भांडतात नवरा-बायको, उद्या एकत्र येतात. त्यामुळे त्याला किती महत्त्व द्यायचं आणि असं म्हणतातच म्हणजे नवरा-बायकोच्या भांडणात तिसऱ्यांनी पडूच नये. कारण ते उद्या कधी एकत्र होतील माहीत नाही. तेच जे काय मतभेद असतील ते बालकांसमोर किती प्रमाणात तुम्ही ठेवताय, त्याच्यानुसार त्याचा विकासावर परिणाम होणार आहे. इतक्या लहान वयामध्ये जर तुम्ही त्याच्यासमोर भांडत बसलात, तर तो कायम भेदरलेलाच राहणार आहे बालक आणि मग त्याचा स्वतःवरचा विश्वास कमी असणार आहे. जगावरचा विश्वास कमी असणार कारण त्याचा पहिला बेसिक बालकाचं पहिलं काय असतं? आई. विश्वास ठेवणारी. बॉन्डिंग असतं पहिलं कारण आईच्या पोटातनं ते आलेलं असतं. त्याच्यानंतर वडील, घरातले आजी-आजोबा जे कोण असतील ते म्हणजे आईचे आई-बाबा किंवा आई-वडिलांचे आई-बाबा घरात जे राहतात ते. हे सगळे विश्वासाची अगदी जवळचे आहेत. मग बाहेरची झाली. मग त्याच्यामध्ये मग घरामध्ये येणारी ती जी कामवाली बाई असू शकेल, पेपरवाला असू शकेल किंवा कोणी रोज एखादं येत असेल एखाद्याच्या घरामध्ये. बाहेरची व्यक्ती येते थोडा वेळ आणि जाते असं असू शकेल. मग शेजार-पाजारचे असेल असा त्याचा परीघ वाढत जाणार आहे. पहिला आई-वडिलांमध्येच जर मतभेद असतील आणि ते जोरजोरात भांडत असतील, तर त्या बालकाला कोणावर विश्वास ठेवणार ना तो? कारण त्याच्यासाठीचं जग तेवढंच आहे आणि तिथेच गोंधळ आहे. मग त्या गोंधळामध्ये मग तो बाहेरचा गोंधळ तर अजूनच आहे ना. तो विश्वास ठेवूच शकणार नाही. मग स्वतःमधला विश्वास पण त्याचा कमी होऊन बाकीच्यांवर म्हणजे मोठ्या व्यक्तीवर विश्वास ठेवणार नाही आणि स्वतःमधला विश्वास पण कमी होईल. त्यामुळे मतभेद जरी असले तरी ते बाळासमोर उघड करण्याची गरज नाही आहे. त्यांच्यासमोर जोरजोरात भांडण करण्याची गरज नाही. तर या सगळ्या वातावरणामुळे मुलांचा भावनिक जो असतो म्हणजे इमोशनल कोशंट कसा ओळखायचा किंवा मुलांच्या भावनिक गरजा कशा समजून घ्यायच्या? भावनिक गरजा समजावणं सोपं आहे तसं. म्हणलं तर सोपं आहे, पण बऱ्याचदा लक्षात येत नाही. अगदी अलीकडे म्हणजे आईला पण लक्षात येत नाही. अनेकदा काय होतं म्हणजे बऱ्याच घरांमध्ये हे घडतं, उगीचच ओरडतोय तो.
बऱ्याचदा मूल उगीचच पण ओरडत असतं किंवा उगीचच रडतंय, त्याला ती सवय लागली रडण्याची, असं पटकन आपण बोललं जातं. पण तो का रडतोय हे किंवा राग येतो, आता मुलांना राग येतो, राग आल्यानंतर पहिलं मूल काय करतं, हातातली वस्तू असते ती दांडकन आपटून टाकतं, आदळापट करतं. मग त्याला रिॲक्शन म्हणून आई अजून ओरडते, हातातल्या वस्तू फेकल्या म्हणून. आईला राग येतो कारण हातातल्या वस्तू फेकायच्या नाही, बरोबर आहे. अशा पद्धतीमध्ये आई रागवते, आई रागवले की तो रडायला लागतो. आधी तर राग आलेला असतो, म्हणजे पहिली इमोशन आहे त्याला राग येणं. राग काय येतो, त्याच्या मनाविरुद्ध झालं म्हणून. त्याला काहीतरी अमुक एक गोष्ट हवी आहे, आईने सांगितलं मिळणार नाही आत्ता, झालं, रागवला, राग आला. एक तर राग येणं, राग, आनंद आणि वाईट वाटणं, ह्या 3 बेसिक भावना मुलांमध्ये असतात लहानपणापासून, अगदी लहानपणापासून असतात. ते झाल्यानंतर मग आई अजून रागवणार, वस्तू फेकली म्हणून. मग रडणं सुरू होणार. मग रडणं म्हणजे वाईट वाटलं कारण आई मला रागवली, ह्याचं वाईट वाटतं. पहिलं वाईट वाटतं की मला जे पाहिजे ते मला मिळालंच नाही आहे, तो राग येतो आणि वाईट पण वाटतं. दुसरं पुढं वाईट वाटतं, मला राग आलाय तरी मला आई देत नाही आहे वस्तू ती, आणि मला वर रागवती पण आहे, म्हणून तर अजून अपमानासारखं वाटतं त्याला, आणि मग त्याला वाईट वाटायला लागतं. मग अजून रडायला सुरुवात होते, मग तरी आई लक्ष देत नाही आहे किंवा रागवतीच आहे, अजून मोठ्याने रडणं सुरू होतं, भोकाड पसरणं होतं. असा तो केओस वाढत जातो. आता या सगळ्या ह्याच्यात त्याच्या भावना दिसत आहेत, सगळ्या भावना दिसत आहेत. मग ते असं रिपीटेडली झालं की तो ऐकतच नाही असंही होऊ शकतं. बऱ्याचदा मुलं काय करतात, राग आला, आईचा राग आलेला असतो, पण आईवर रागवत नाहीत, घरातल्या दुसऱ्या कोणावर तरी रागवतात. वड्याचं तेल वांग्यावर काढणं असं म्हणतात त्याला मराठीमध्ये, जे आहे ते अगदी लहान वयापासून असतं. म्हणजे एक माझ्या स्वतःच्याच मुलीचं सांगते की तिला माझा राग आला की ती तिच्या आजीवरच रागवायची. आता तिला माझा राग आलेला होता हे मला कळत होतं, आजीला कळत नव्हतं ना. आजीला वाटायचं ही का माझ्यावर रागवते, हे काय माझ्यासाठी वर कशाला आहे, असं होतं. अशा वेळेला मुलांशी बोलणं महत्त्वाचं आहे की तुला राग आलेला आहे हे मला कळलेलं आहे, तुला या गोष्टींनी राग आला आहे हे मला कळलेलं आहे. एवढंच बोललं की मुलांचं रागवणं कमी होतं, 100% त्यांचं कमी होतं. कारण मुलाला संदेश काय जातो, मला राग आलेला आहे हे आईला कळत नाही, कारण आई त्याच्यावर रिॲक्शन देते. त्याच्याऐवजी आई असं बोलली की मला कळलंय तुला आत्ता राग आलेला आहे, पण आजीवर असं रागवण्याची पद्धत नाही. की मुलाला कळलं की हां, माझ्या आईला कळलंय मला राग आलेला आहे, आणि मी ज्या आजीवर रागवती आहे, म्हणजे मला राग XYZचा आलेला आहे आणि मी हे करते आहे ते आईला कळलेलं आहे, आणि आई सांगते की हे चुकीचं आहे. ते तिथेच शांत होतं, 50% तिथे शांत होतं की आपलं हे चुकलेलं आहे. मग त्याच्यानंतरचा पुढचा, ते शांत झालं की रडणं बिडणं सगळं बंद झालं, आणि मग त्याच्यानंतर संवाद साधा. आता आईला जनरली इतक्या लहान वयातल्या मुलांना का राग आला हे आईला माहिती असतं. मग आई बोलू शकते, तुला हे केलं, तुला हे मी दिलं नाही म्हणून त्याचा तुला राग आला आहे, पण मी आत्ता हे देणार नाही आहे. का नाही देणार, कारण ही वेळ नाही आहे, ही आत्ता जेवायची वेळ आहे, आत्ता चॉकलेट खायचं नाही. हे अगदी सगळ्या घरांमध्ये घडणारं उदाहरण सांगते. हे कळलं, आता त्या मुलाला कळलं मला राग आलेला आहे, आईला कळलेलं आहे. 50% तिथे त्याला हे पुढं आई बोलल्यानंतर 25% अजून कमी झालं, तरीसुद्धा त्याला हट्ट तर करायचंच आहे, नाही मला आत्ताच हवं, देणार आहे, संध्याकाळी मी देईन. जर ते चॉकलेट त्या घरामध्ये परमिशन असेल तर सांगते मी. चॉकलेट द्या किंवा देऊ नका हा आत्ता आपला विषय नाही, त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही. नाहीतर हे बघून चॉकलेट द्यायला सांगितले त्यांनी असं पण चुकीचा मेसेज जायला नको. जे काय XYZ वस्तू असेल ती मी नंतर देणार आहे, हे फर्मली सांगितलं आईने की त्याला कळलं आहे की आत्ता काय ते आपल्याला मिळणार नाही आहे, आपल्याला संध्याकाळी मिळणार आहे. जे आईने सांगितलं आत्ता आपल्याला जेवायचंच आहे किंवा जे काय आई सांगते ते करायचं आहे. हा सगळा संदेश त्या मुलाकडे गेला. मुलाच्या दृष्टीने विचार केला तर मुलाला जे हवं आहे ते मिळालं नाही, म्हणून जो राग आला तो त्याच्या आईला कळलेला आहे, आणि आईने ते त्याला सांगितल्यामुळे त्याला कळलंय की आईला मला काय होतं ते आईला कळलंय, मला काय होतंय ते माझ्या आईला कळलेलं आहे. ही भावनाच खूप रिलॅक्सिंग असते त्यांच्यासाठी, त्यामुळे ते तिथेच शांत होतात. मग हळूहळू त्यांच्याला हेही लक्षात येतं की माझ्या आईला माझं सगळं कळतं,
मग ते मोठं झाल्यानंतर ती असते की आईला काही न सांगता सुद्धा कळतं, ते त्याच्यामुळे कळतं. आणि हा संदेश गेल्यामुळे म्हणजे किती झालं आता काय काय उद्योग करतात, सगळेच जण करतात. म्हणजे मूल असल्यानंतर उद्योग येत असतं घरामध्ये. मग आई रागवेल म्हणून सांगायला नको असं असतं, तरी आईला कळतं. मग आई तुला कसं कळलं गं, असं जे म्हणतात मुलं, तर त्याच्यात कारण आईचं लक्षच असतं ना, ज्या आईचं लक्ष असतं आणि जिला कळतात मुलांच्या भावना, तिला कळतंच ते. आणि मग त्यांनाही लक्षात येतं की मला काहीही झालं तरी माझ्या आईला लगेच कळणार आहे. आता रडणं असेल, राग येणं असेल, चिडचिड होणं असेल, ह्या ज्या भावना आहेत या व्यक्त करू देणं किती महत्त्वाचं आहे मुलांना. मग व्यक्त तर करायलाच पाहिजे मुलांनी. मुलांनी आतल्या आत त्या भावना ठेवायच्याच नाही, नाहीतर काय होईल, अँगर सारखं होऊन पर्सनॅलिटीवर परिणाम होऊ शकतो. त्यांनी ते व्यक्त करायचे आहेत. व्यक्त करण्याचे मार्ग जसे ठरवून दिलेले आहेत. म्हणजे अगदी लहान बाळ जे आहे ते रडतं. आता ते मोठ्याने रडलं तरी शेजारी पाजाऱ्यांना माहिती असतं लहान बाळ आहे ते रडणारच. हेच जेव्हा मोठं मोठं होत जातं आणि तरी रडत गेलं, तरी काय इतका मोठा झाला आणि तरी रडतोय, असं सगळे म्हणतात. तर ते सेट नॉर्म्स सारखे आहेत जे पहिल्यापासून आहेत. म्हणजे एज ॲप्रोप्रिएट वर्तन जसं असतं तसंच आहे ते. त्यामुळे व्यक्त व्हायला पाहिजे. आता हळूहळू हे नॉर्म्स जे आहेत, कसं वागायचं, घरामध्ये कसं वागायचं, समाजामध्ये कसं वागायचं, 4 लोकांमध्ये गेल्यावर कसं राहायचं, हे बाळकडू हळूहळू मूल जसं मोठं होत जातं तसं तसं त्याला ते जसं एक्सपोजर मिळतं तसं त्याला ते समजायला लागतं. कधी कधी सांगावं लागतं, घरातले सांगतात. आता जो मूल एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून ते रडतं आहे 2 वर्षाचं, तेच मूल 6 वर्षाचं मित्रमैत्रिणी आले तर रडणार नाही, किंवा शाळेमध्ये एखाद्याने मारलं तर रडेल, कारण ते लहान आहे, त्याला लागलंय म्हणून रडेल. तेच अजून मोठं झाल्यानंतर मुलांची भांडाभांडी झाली तरी मुलांसमोर रडणार नाही, मग घरात सांगणार पण नाही. त्यामुळे ते व्यक्त होणं तर महत्त्वाचंच आहे. एखादं मूल व्यक्त नाही होत असं म्हणतात, पण ते काय व्यक्त होत नाही ते बघायला पाहिजे. म्हणजे त्याला दुःख होत असेल तरी ते व्यक्त होत नाहीये, आनंद झाला तरी ते व्यक्त होत नाहीये का, काय होतंय नक्की ते बघायला पाहिजे. पण व्यक्त तर व्हायलाच पाहिजे. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे या वयात? कॉन्फिडन्स आणि म्हणजे चालायला लागलं तरी तो कॉन्फिडंट आहे किंवा कॉन्फिडन्स वाढतोय, या सगळ्या गोष्टी आपण ऑब्झर्व करत असतो. तर ते त्यांनी छान पद्धतीने करायला पाहिजे, त्यांच्यात कॉन्फिडन्स यायला पाहिजे त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये. त्यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, जो तुमचा पहिला प्रश्न होता, सुरक्षितता आणि काळजी मुलांना कशी वाटली पाहिजे, याच्यातच उत्तर आहे दडलेलं. की मुलांना जर सुरक्षित वाटलं तर ते आपसूक आत्मविश्वासी बनतात. आणि एखादी गोष्ट त्यांनी केली, जसं आता म्हणलं चालायला लागलं, जनरली जे पहिलं चालण्यापर्यंत त्याचं आपण टाळ्या वाजवून वगैरे एनकरेज करतो आपण त्यांना, ते कौतुक करणं ह्याच्यातनंच पण आत्मविश्वास वाढत असतं. की मी एक गोष्ट करतो आहे आणि ती बरोबर करतो आहे, हा पण संदेश जातो. सगळ्यांना आवडते आहे, म्हणजे मी हे करत राहिलंय तर मला टाळ्या वाजवतात, माझं कौतुक करतात. म्हणजे हे शब्द झाले, त्या भावना मी सांगते की त्या मुलाच्या दृष्टीने काय वाटतं. आणि मग हे मी परत परत करणार, म्हणजे ते योग्य पद्धतीने पुढे जातात. म्हणजे ते आत्मविश्वास आणि हे मला जमलंय, बरोबर जमतंय, हा संदेश दिल्यामुळे आत्मविश्वास आपोआपच वाढायला मदत होते. पहिली गोष्ट सुरक्षितता, फिजिकल आणि भावनिक पण, ही त्यांना बाळाला मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू त्याप्रमाणे डेव्हलपमेंट होत जाते. आता युजली बघायला गेलं तर कंपॅरिझन खूप होतं मुलांमध्ये आणि यश अपयश हे चालू असतं. तर मुलांच्या अपयशाकडे पालकांनी कसं बघायला पाहिजे? मुलांमध्ये कंपॅरिझन होतं म्हणजे पालक कंपॅरिझन करतात म्हणायचंय का मुलंच करतात? पालक करतात. तर हो, पालकांनी मुलांच्या अपयशाकडे कसं बघायला पाहिजे? बऱ्याचदा अपयश हे पालकांना वाटत असतं. मला वाटतं की माझा मूल पहिला नाही आला आणि तो हुशार आहे, मग त्यांनी पहिलंच यायला पाहिजे. सगळेच जण पहिलं कसं येतील, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि आपल्या मुलापेक्षा पण काहीतरी आहे चांगलं, हे पालकांच्या मुळात लक्षात पाहिजे. आणि कंपॅरिझन तर नाहीच करायला पाहिजे. प्रत्येक मूल हे वेगळं आहे, प्रत्येक मूल वेगळं आहे. म्हणजे अगदी 100 पैकी 100 मार्क मिळालेली 2 मुलं आहेत, ती वेगवेगळी आहेत. एका आईच्या पोटी जन्माला आलेली 2 मुलं वेगवेगळे आहेत. म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये हे दिसतं की कसं काय सख्खी भावंडं वाटतच नाहीत ही, असं आहे. प्रत्येक मूल हे वेगळंच आहे आणि एका मुलामध्ये जे आहे ते दुसऱ्या मुलामध्ये आहेच असं नाही आहे ना. मग त्यावेळेला उलट तिथे
त्याला पहिला नंबर आला किंवा काय जे काय असेल तसं नाही झालं तुझं, तुझ्यामध्ये हे गुण आहेत, तिथं फोकस कर. जे नाही त्याच्यामध्ये फोकस करण्यापेक्षा जे आहे त्याच्याकडे फोकस केलं तर ते मूल जास्त फुलून येईल. मुलांना एका एजमध्ये म्हणा किंवा एका याच्यानंतर मुलं बोलायला लागतात आणि स्वतःचं मत मांडायला लागतात. प्रत्येक याच्यावरती त्यांचं एक स्वतःचं ओपिनियन असतं. त्या गोष्टीला प्रोत्साहन देणं किती गरजेचं आहे? प्रोत्साहन द्यायला पाहिजे ना. म्हणजे खूप लहान मूल, म्हणजे 3 वर्षाचं मूल आपण धरून चालू, आणि ते जर त्याचं मत मांडत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना, की त्याला स्वतःचं मत आहे, तर दुसऱ्याच्या मताने चालत नाही. म्हणजे हा प्रश्न का पडावा असंच मला वाटलं आत्ता, की त्याला त्याचं मत मांडू देऊ शकता तुम्ही, द्यायलाच पाहिजे. त्याचं मत तो मांडतोय ते मूल, याचा अर्थ तो विचार करतोय ना, म्हणजे त्याची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होती आहे. मग भले ते चुकीचं असेल, म्हणजे आता मुळातच सायकोलॉजीमध्ये चूक आणि बरोबर असं काही नाही आहे. तुम्ही एक मत मांडलं तर ते चुकीचं आहे असं मी म्हणू शकत नाही. हां, हे गोष्ट आहे की ते मला पटत नाही. पण आरोग्याच्या दृष्टीने विशेषतः आता एखाद्या मुलाला तो म्हणत असेल, मला जनरली मुलांच्या बाबतीत आवडी-निवडी हेच असतं मुख्य, की मला चॉकलेटच आवडतंय. मग ते चॉकलेट खाल्लं तर ते वाईटच आहे. आता प्रत्येक घरामधलं आहे परत ते, की एखाद्याला चॉकलेट आवडतं, आई-बाबांना चॉकलेट आवडत असेल ते म्हणतील चालेल चॉकलेट, पण मग खा म्हणेल. पण मग ते चॉकलेट खाल्ल्यानंतर आरोग्यावर परिणाम किती होतो, किती खाल्ल्याने काय होतं, हे जर त्याच्या बरोबरीने आलं तर ते त्याला कळेल ना, की मग तो त्यांनी जे मत मांडलं की मला चॉकलेट आवडतं, ही त्यांनी आवड त्याची मांडलेली आहे, त्याच्यावरचं मत नाही आहे ते. अ, जसं की आपण आजूबाजूला बघतो एखाद्या गोष्टी चुकीची घडली असेल तर त्याला धपाटे देणं किंवा त्याला रागावणं ही चालू असतं हे पॅरेंट्समध्ये. तर असं चुकीचं वर्तन जेव्हा समजून सांगतात तेव्हा ओरडण्याऐवजी अजून कुठले मार्ग आहेत जे वापरता येऊ शकतात? एक तर एज ॲप्रोप्रिएट चूक आहे का ते बघायला लागेल. म्हणजे अगदी लहान मुलांनी एखादी चूक केली की त्याला काहीच माहिती नसतं. म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल पाण्यात टाकला, 1 वर्षाच्या मुलाने हातात वस्तू आहे ती पाण्यात टाकली, त्याला काय माहिती हा मोबाईल आहे आणि तो पाण्यात गेल्यानंतर खराब होणार आहे. पण हेच जर 5वीतल्या मुलांनी टाकलं तर नक्कीच आई त्याला धपाटा घालेल, कारण त्याला तेथे माहिती आहे. तर मुळात ती चूक जी आहे म्हणताय तुम्ही, किंवा जे चुकीचं वर्तन, चूक म्हणण्यापेक्षा ते जे वर्तन आहे ते एज ॲप्रोप्रिएट आहे का, कसं आहे, म्हणजे कोणत्या वयात कोणतं वर्तन केलं आहे त्याच्यानुसारच होऊ शकेल. आणि जे रागवून म्हणत आहेत, आता ह्याचं एक अगदी 2 दिवसापूर्वीच एक उदाहरण मी सांगते. एक मुलगी होती, क्लासला जातात आता मुली, 5वीतली, आणि तिची लहान मुलगी, म्हणजे हे खरंच माझ्यासमोर घडलेलं उदाहरण आहे. क्लास संपल्यानंतर आता ती छोटी मुलगी असल्यामुळे ती मोठी मुलगी तिला घेऊन जाते, पण आई किंवा वडील कोणीतरी येतात घ्यायला. त्यामुळे त्या क्लास टीचर ज्या ज्या ट्युशनला क्लासला गेली त्यांना माहिती आहे की आई किंवा बाबा आल्याशिवाय यांना सोडायचं नाही. ती सांगत होती की जाऊ नको तू, तरीसुद्धा नाही आम्ही जातो, जवळच राहणार आहे. तर ती तशी 5वी-6वीतली, म्हणजे तशी मोठी होती, पण ती दुसरी तिची धाकटी बहीण एकदम लहान होती. तिला घेऊन जायचं आहे, म्हणजे जबाबदारी आहे. बरं, आई किंवा बाबांनी सांगितलं नाही, त्यांनी सांगितलं की आम्ही येऊ आणि तेव्हाच आम्ही मुलींना घेऊन जाऊ. त्यामुळे ही ताई तर जाऊ नको सांगत होती, पण तरी हिने ऐकलं नाही. नाही मी जाते, जवळच राहते करून गेली. आणि मग दुसऱ्या दिवशी विचारलं, काल गेलीस तू, मग काय झालं, बाबा रागवले का? तो हो, बाबांनी धपाटा दिला, आईनी धपाटा दिला, बाबांनी पण मारलं मला, असं त्या दोघी जणी म्हणल्या. ती धाकटी तर खूपच धाकटी होती. आता इथे हे ऐकत असताना मला असं जाणवलं की आईबाबांनी सांगितलंय की मी येतो, मग आपण जाऊया, तोवर माझी वाट पाहत थांब. तरी तिने काय ऐकलं नाही, कारण आता ती मुलगी 5वी-6वीतली मुलगी ती थोडी मोठी झाली आहे. अनेकदा असंही घडत असेल की ही छोट्या बहिणीची काळजी तू बघ, हिच्याकडे लक्ष दे, घरातल्या घरात आम्ही जाऊन येतो. त्यामुळे आता आपण मोठे झालो आहोत, लहान बहिणीची जबाबदारी पण आहे, मी आता तेवढी जबाबदारी घेते, मला रस्ता माहिती आहे, जवळच आहे घर, त्यामुळे मी जाऊ शकते, हा कॉन्फिडन्स तिला आहे. आणि आता आपण मोठे झाल्याची भावना आहे, त्यामुळे तिने ती रिस्क घेतली की कशाला वाट पाहायची, मी जाऊ शकते ना. ती जाईपर्यंत बाबा आले असतील तिथे, आणि मग ताईने सांगितलं असेल अरे ही गेली, त्याच्यातले धोके जे आहेत ते तिला कुठे माहिती आहेत. बरं, ते वय लहान आहे, ते धोके तिला सांगणं पण येणार नाही आहे, कळणारच नाही आहे. 5वीतली मुलगी म्हणजे लहान आहे ती. मग आता तिथे मारण्याच्या ऐवजी
आईबाबांना एक तर कळलं की ही करू शकते. सगळ्यात काय ती व्यवस्थित घरी गेलेली आहे. मोठं काय सगळ्यात त्यातनं ॲनालिसिस काय झालं म्हणजे या वर्तनातनं, की तिला व्यवस्थित घरापर्यंत जाण्याचा रस्ता माहिती आहे. तिने त्या आपल्या धाकट्या बहिणीला व्यवस्थित घरापर्यंत नेलं. ही एक स्किल आहे, कपॅसिटी आहे, ती क्षमता आहे, ती तिच्यामध्ये आलेली आहे. त्याबद्दल एकतर कौतुक करायला पाहिजे की तू व्यवस्थित आणलंस बरं का तिला. पण प्रत्येक वेळेला असं होईलच असं नाही. जेव्हा आम्ही सांगतोय की मी येईन तुला घ्यायला, कदाचित संध्याकाळ असेल, क्लास त्यांचा आता कधी संपतो, आता लवकर अंधार पडतो, मी जेव्हा सांगतोय ना तेव्हा मी येईन. मला कसं कळणार की तू तिथून घरी निघाली आहेस? मी तिथे पोचल्यानंतर मला कसं कळेल? तुझ्याकडे फोन नाही आहे, त्यामुळे मला तुला संपर्क साधता येणार नाही. बरं, तू घरात येत असताना वाटेत तुला काही अडचण झाली, आता ती अडचण बोलूनही दाखवता येत नाही ना, कारण ते तेवढं तिचं वय नाही आहे समजण्यात. मग ती सोपी करून सांगा अडचण. तू पडलीस, ही तुझी धाकटी बहीण आहे ती ती पडली आणि तुला मदतीची गरज लागली आणि कोणीच नसेल, तर तुला माझ्यापर्यंत हा मेसेज कसा जाईल आणि मी कसा पोचीन तिथे? त्यामुळे मी आल्यानंतरच तू ये, आपण बरोबर येऊ, अदरवाईज तू तिथेच थांब. हे त्याला सांगणं जास्त आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये चांगलंच होईल, पण हे रिपीटेडली राहिलं तर बाबाही रागवतील, आईही रागवतील. पण तिच्यामध्ये ती क्षमता आलेली आहे. मग दिवसा उजेडी असेल तर ती तू आज काय आठवडाभर क्लास असेल तर तू एक दिवस तू आज आण बरं का, पण त्यावेळेला तिथे मॉनिटरिंगला आई आणि किंवा बाबा तिला कळणार नाही अशा ह्याच्यात पाहिजे की म्हणजे तिलाही आत्मविश्वास वाढेल. जो आधीचा प्रश्न होता तुमचा, आत्मविश्वासही कसं होईल, ते अशाच ह्याच्यानं. आता ती मोठी झालेली आहे, मी करू शकते याच्यातूनच आत्मविश्वास वाढवू शकतो. आणि चुकीच्या वर्तनाला जे तुम्ही प्रश्न विचारला, हे दोन्ही सगळे एकत्रच गुंतलेले असतात की रागवण्याच्या ऐवजी सांगणं कसं आवश्यक आहे किंवा मारण्याच्या ऐवजी. इथे खरं तर मारण्याची गरज नाही, कारण तिच्या दृष्टीने मारल्यानंतर तिला असं तिने असं घेऊ शकते, मी तर व्यवस्थित आणलं माझ्या बहिणीला, तरी आई मला मारती आहे. म्हणजे मी चांगलं केलं तरी मला आई मारती आहे, मी वाईट केलं तर मारणारच आहे, मग मी वाईटच करते ना, असं पण एक विचार मुलं करून त्या दिशेला जाऊ शकतात. त्याच्याऐवजी तू तिथं थांबणं कसं आवश्यक आहे, माझी वाट पाहायची कशी आहे, आणि मला कितीही कधी कधी काय होतं, उशीर होतो ट्रॅफिकमध्ये वगैरे, त्यामुळे मुलांना वाटतं काय माहिती नाही, आई ट्रॅफिकमध्ये अडकले, जाऊ दे मी जाते घरी, इथेच तरी घरी, अंधार पडायला लागतं, घाबरायला लागतात, असं काहीही होऊ शकतं. काय वाटेल ते झालं तरी मी काही झालं तरी तिथे येणार आहे. मला थोडासा उशीर होऊ शकतो, 5-10 मिनटं इकडे तिकडे, तू माझी वाट पाहायची, आणि मी येऊ नाही शकले तर बाबा येईल, जे कोण असेल ते कोणीतरी, आम्ही येऊ आणि तुझ्यापर्यंत पोहोचू. हा जो संदेश आहे तो इतका पक्का त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे की नाही, मला कितीही वाटलं तरी मी थांबणार आहे आणि आई किंवा बाबा जे कोण आहेत ते येणारच आहेत. आपण थोडा वेळ आधी वर्तन समस्येबद्दल बोलत होतो, तर वर्तन समस्या येऊ नये यासाठी पालकांनी कुठली काळजी वर्तन घ्यायला समस्या येणार नाही असं होणारच नाही. असं कुठलंच मूल नाही आहे की जे अतिशय उत्कृष्ट आहे सगळ्याकडनं आणि त्याला काही समस्याच नाही आहे, असं होणारच नाही आहे. त्यामुळे जसं जसं अपब्रिंगिंगमध्ये वर्तन समस्या येतात त्याप्रमाणे त्याच्यावर इलाज करायचे असतात. आणि परत तेच आहे ना, त्या वर्तनाकडे एक समस्या म्हणून बघायचे का त्याचा बाऊ करायचा का काय, डिपेंड्स आहे ना. अनेकदा एज ॲप्रोप्रिएट वर्तन असतं, त्यामुळे ते समस्या नसते, किंवा कधी कधी खरंच समस्या असते ती, आणि पालकांना कळत नसतं की ही समस्या आहे आणि ह्याच्यावर काही काउन्सिलिंगची म्हणा किंवा ह्याच्यासाठी काहीतरी करायची गरज आहे, असं दोन्ही आहे. त्यामुळे वर्तन समस्या येणार नाही असं नाही, फक्त ती समस्या आहे का वर्तनाची ह्या बघणं महत्त्वाचं आहे. कारण कोणीच बरोबर नाही आहे आणि त्यामुळे ही समस्या येणारच आहे. मग आपण आता एकंदरीत पालकत्वाबद्दल बोलत होतो, तर तुमच्या मते रिअल पॅरेंटिंग, खरं पालकत्व काय आहे? खरं आणि खोटं पालकत्व असं काही नाही आहे ना. खोटं पालकत्व म्हणजे काय, तुमच्या डोक्यात काय आहे? तुम्ही खरं पालकत्व म्हणता म्हणजे तुम्ही असा प्रश्न विचारताय म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे? म्हणजे मला रिअल पॅरेंटिंग काय आहे, काय एक असतं की ते करायला पाहिजे सगळ्यांनी? मुलांच्या गरजा भागवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पालकांचं काम ते पालकत्वाचं महत्त्वाचं आहे. मुलांच्या भावनिक विकासात आईवडिलांची भूमिका किती मोठी असते? सगळ्याच विकासामध्ये आईवडिलांची भूमिका महत्त्वाची आहे, फक्त भावनिक असं नाही. मुलांचा जो सगळं शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक,
नैतिक हे जे 5 डोमेन आहेत डेव्हलपमेंटल डोमेन्स, त्या सगळ्यामध्येच आईवडिलांचा हातभार महत्त्वाचा आहे. शिस्त लावणं आणि प्रेम दाखवणं यात पालकांनी संतुलन कसं ठेवायला पाहिजे? शिस्त लावणं म्हणजे थोडक्यात काही नियम असतात ते पाळावे लागतात. ते नाही पाळले तर मग नियम पाळले नाहीत म्हणून मग रागवतात आईवडील. आता हे जे आपण फाउंडेशनल इयर म्हणतोय, मूल जन्माला आल्यानंतर त्याला काही माहिती नाही आहे. या जगामध्ये ते नवीन आलेलं आहे. या जगामधले काही नियम आहेत, त्याच्या आधी त्याचं घर आहे, त्याच्यामधले काही नियम आहेत. ते त्यांना शिकवावेच लागणार आहेत ना. मी जसं कधीही म्हणजे 10 वाजता एखादं म्हणजे नाश्ता-बिष्टा झालाय आणि आता तरीसुद्धा मला अजून काहीतरी हवंय. हे काय आत्ताच जेवण झालंय आणि परत हवं आहे. असं पटकन बोललं जातं. पण माझं पोट भरलेलं असताना मी आता खायचं नाहीये, हे सुद्धा शिकवावंच लागतं. लर्निंगच होत असतं प्रत्येकाचं, मनुष्याचं म्हणजे. मग या घरातले काही नियम आहेत, त्याप्रमाणे सगळ्यांनी वागायचं असतं. हे सांगावं लागतं ना मुलांना आणि मग ह्याच्यातनंच पुढं समाजामध्ये तो वावरणार आहे ते मूल आणि मग समाजातले नियम तो पाळणार आहे. म्हणजे आत्ता जे नियम पाळले जात नाही बऱ्याचदा आपण बघतो समाजामध्ये, की काय अगदी साधे ट्रॅफिक रूल्स कोणीही पाळत नाही. म्हणजे सगळेजण पुणेकरांना नावं ठेवतात, पण ॲक्च्युली अख्ख्या सगळ्या देशातच असं आहे, की कोणीच ट्रॅफिक रूल पाळत नाही. पोलीस तिथं असेल तर पाळतील. मग बरोबर रेड असेल सिग्नल तर थांबलेला असेल, अदरवाईज नाही, कोणी CCTV कॅमेरा नाही म्हणून निघून जातात. पण ट्रॅफिक रूल्स हे का पाळायला पाहिजेत? माझ्या सेफ्टीसाठी पाळायला पाहिजेत ना. त्याच्या मागचं हे जे लहानपणापासूनचं आहे, घरातले नियम हे घरामध्ये नियम आहेत. हे पाळावे लागते. की मग एखाद्याच्याकडे 7 वाजता जेवतात, एखाद्याच्याकडे 9 वाजता, जे काय त्या घरामध्ये असतात. अनेकदा मूल सांगतं की आई माझी मैत्रीण तिची आई मला सोडती आहे, मला पण सोड तिथे. आम्ही एकत्र जायचं ठरलेलं आहे. सिनेमा असेल, तर मोठं मूल असेल तर सिनेमा किंवा मग लहान असेल तर दुसरं काहीतरी. मग ती गोळी देते, ती पण तिच्या आईने सांगितलंय मला पण तू हे कर. पण या आईला तर काही पटत नसतं. एखादी गोष्ट असू शकते ती. मग त्याच्यामध्ये सांगू शकते, हो तिच्या आईला पण असेल, तिच्या आईला चालत असेल, मला चालणार नाही. संदेश जातो ना मुलाला, हे करणं माझ्या आईला चालणार नाही. ते चूक का बरोबर ते आपण नंतर बघूयात. आत्ता त्याच्यामध्ये जायला नको. कारण काही गोष्टी एका घराप्रमाणे बरोबर आहेत, तर काही गोष्टी दुसऱ्या घराप्रमाणे बरोबर नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ शिव्या देणे. शिव्या देणे हे चुकीचं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. आता शक्यतो मध्यम वर्गामध्ये शिवी दिली पोराने की लगेचच तू कोणाबरोबर असतो, कुठल्या मुलांबरोबर असतो, ते सगळं उकरून काढून हा कुठून शिकली ही शिवी हे शोधून काढतात आईवडील. पण आपण स्लम एरियामध्ये गेलो तर तिथे त्यांचं रोजचं जगणंच आहे ना. ते आई-बाप दोघंही एकमेकांना शिव्या देत असतात. मुलं तेच ऐकत असतात आणि मूल पण त्या शिव्या देतो. त्याला काय माहिती आहे शिवी देणं म्हणजे चुकीचं आहे. त्यांनी तेच लहानपणापासून बघितलेलं आहे. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर तू मला ऐकलं नाही माझं, मग मी शिवी दिली तुला. असं ते मूल म्हणणार. त्यामुळे बरोबर चूकचं मी सांगू नाही शकत. म्हणजे ते रिलेटिव्ह टर्म आहे. आत्ता आपण बघतोय की आता मध्यम वर्गामध्ये जे मी म्हटलं की शिवी देणं म्हणजे अरे बापरे! मोठं पातक झालं काहीतरी आणि मग तू हे मुलाला ते रागवणं की तू शिकलीस काय? हे असलं घाणेरडं शिकायचं नाही. हे अक्षर घाणेरडं बोलायचं नाही. त्याने कदाचित ऐकलं असेल. अनेकदा लहान मुलं पण म्हणजे हे तर मोठीच थोडंसं झालं होतं. अगदी लहान अगदी म्हणजे UKG मधले असलेलं मूलसुद्धा पटकन शिवी देतं. कारण त्यांनी ते कुठेतरी टीव्हीवर ऐकलेलं असतं. एखाद्या सीरियलमध्ये ऐकलेलं असतं आणि मग ते शिवी देतं. आता त्यांनी ते ऐकलंय. त्याला काय माहिती त्याचा अर्थ काय आहे आणि हे वाईट असतं त्याला माहीत नाही. मग ती नाही का देत शिवी. मग ते टीव्हीवर बघता की तुम्ही. म्हणू शकता आईला, आजीला जे कोण घरात असेल ते, ती सीरियल लागते. मग त्या पालकांचं काम आहे या सीरियलमध्ये हे अपशब्द आहेत, हे चांगले नाहीत, ते मूल माझं घेत आहे, ती सीरियल त्याच्यासमोर लावायची नाही आहे, ते बघायचं नाही आहे. कारण मी बघितलं तर माझ्या मागे आईच्या मागं मूल येत असतं. ते लक्षात घेऊन ते बंद करायला पाहिजे. त्यामुळे मग हे आपोआपच संस्कारच होणार आहेत. काही मुलांनी केलं की आईबाबांच्या संस्कारांचा उद्धार होतो जर बघायला गेलं तसं तर मग मुलांमध्ये संस्कार घडवण्यासाठी कोणते प्रभावी उपाय पालकांनी करायला पाहिजे? जे आत्तापर्यंत आपण एवढी बोलणं ते सगळ्या संस्कारांचाच भाग आहे. आणि आता असं पूर्वी जे म्हणायचे की आई-वडिलांनी शिस्तला पूर्वी तर म्हणजे डायरेक्ट आईचाच उद्धार करायचे काही झालं तरी. पण आता तसं नाही आहे कारण त्या मुलावर खूप बाहेरचा प्रभाव पण खूप आहे.
म्हणजे अनेकदा आता आपल्यालाही दिसतं, नाही आई-वडील बरोबर आहेत, त्यांचं असं नव्हतं. पण ती मुलगाच असा आहे, मुलगीच असेल, जे काय असेल त्याला कारणे प्रत्येक केसमध्ये वेगवेगळे असतात. त्यामुळे असं एक आईच वाईट आहे, आई-वडिलांनीच असं शिकवलं, असं नाही आपण सांगू शकत. पण ते तसं होऊ नये याच्यासाठी मग काळजी मात्र आई-वडिलांनाच पहिल्यापासून घ्यायला पाहिजे. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये मला जे जाणवतं, की आधीचे आता माझे आई-वडील असतील, एक थोडंसं फ्री फ्री इन द सेन्स म्हणजे काळजी अशी नव्हती, की बाहेरचं वातावरण पण तसं सुरक्षित होतं. आता तसं नाहीये. त्याच्यामुळे अगदी त्या मुलावर इतका वॉच असतो, म्हणजे 2 ते पोरगं कुठेतरी असतं, हे एक असतं म्हणजे लक्षच नाही पूर्ण किंवा इतकं ओव्हर प्रोटेक्शन असतं. या 2 मधलं आहे. त्या दोन्हीचं संतुलन सांभाळायचं आहे. मग ते संतुलन सांभाळताना शिस्त आणि प्रेम हे दोन्हीचं संतुलन सांभाळलं जातं. जसं तुम्ही आता बोलले, की तुमच्या वेळेसचं पॅरेंटिंग फार वेगळं होतं आणि आताचं जग फार बदललं आहे आणि आता कामाचा ताणतणाव असेल किंवा वेळ मिळत नाही पालकांना मुलांना देण्यासाठी. तर कामाच्या ताणतणावांमुळे मुलांकडे जर दुर्लक्ष होत असेल, तर तो प्रश्न पालकांनी कसा हाताळावा? त्यासाठी काय करावं? हे म्हणजे आत्ताच्या पालकांचं अगदी त्यांचं बिचारे वाटतात कधी-कधी मला. कारण नोकरी करणं आवश्यक आहे दोन्ही पालकांना. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे महागाईमुळे आणि त्याच्यामध्ये मुलाला वेळ देता येत नाही. आणि विशेषतः आईला म्हणजे नोकरी करणाऱ्या आईला हे कायम गिल्ट असतं, की मला माझ्या नोकरीमुळे माझ्या मुलाला वेळ देता येत नाही आहे आणि त्या गिल्टपायी बऱ्याचदा अ, नको असलेल्या वस्तू, महागड्या वस्तू, की मी मी अवेलेबल नाही आहे, मग त्याला काय गाडी हवी आहे महागडी, मग मी ती दिली, असं होऊ शकतं. त्याच्याऐवजी ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे आईला, ज्या दिवशी वेळ आहे, त्या दिवशी त्या मुलाबरोबरच एखादी जे कराल ते त्या मुलाला घेऊन करा. मग तो तुमचा स्वयंपाक असेल, तुमचं बाहेर झाडाला पाणी घालणं असेल, म्हणजे तुमच्या ज्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी म्हणजे आई जे करत असेल, कदाचित आई आता थकून आलेली असते, आठवडाभराचं थकून असतं. बऱ्याचदा उशिरा उठणं वगैरे पण होऊ शकतं. पण मग त्याच्यामध्ये उशिरा जरी उठलं तरी मग त्या मुलाला घ्या. त्या मुलाबरोबर वेळ व्यतीत करा. म्हणजे तो क्वालिटी टाईमच आहे ना. दोन्हीचं होईल ना, सहवास होईल. बऱ्याचदा आता काय असतं वेळच नसतो. त्यामुळे म्हणून केस वाढवण्याची तर इच्छा असते. म्हणून मुलींचे केस वाढवायचे. आईचे स्वतःचे केस छोटे असतात कारण तिला वेळच नसतो. पण आवड असते. आता मुलगी म्हणल्यानंतर केस मोठे केस, लांब केस हे सगळ्यांना आवडतं. सगळ्या बायकांना आवडतं. बऱ्याचशा म्हणजे 90% बायकांना आवडतं. आपल्या मुलगी असेल तर तिचे पण केस लांब असावेत असं वाटतं. पण त्या वेण्या घालायच्या म्हणजे त्या शाळेची बस पकडायची. त्याच्या आत त्या वेण्या घालायला पाहिजे. त्या आईलाही तयारी करायची असते. म्हणून बऱ्याचदा मग ती मावशी लावलेली असते कामाला. मग तिलाच सांगायचं वेण्या घालतो. त्याच्यापेक्षा तुम्हीच घाला ना वेण्या पण. त्यातनं आई मुलाचा संवाद होतो. होते झटाझट. अगदी झटाझट होते कारण वेळच नसतो. पण तरीसुद्धा तो स्पर्श असतो. आज आपण आउटसोर्सिंग केलं तर उद्या ती पण आउटसोर्सिंगच करणार आहे सगळ्या गोष्टीचं. मग तो संवाद कसा साधणार ना? मग हे छोट्या 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटं वेळ तुम्ही मुलीला दिला आणि तिला पण कायमचं स्मृतीत राहिलं ना, नाही माझ्या आईने माझ्या वेण्या घातल्या होत्या. खूप आमची भांडणं व्हायची. पण ती एक जी स्फूर्ती असते ना, एक चांगली चाइल्डहूड मेमरीज म्हणतात, ती कायमची लक्षात राहते ना मुलीच्या. अशा गोष्टीमधनं रोजच्या रुटीनमधल्या ह्याच्यातनं छोट्या-छोट्या गोष्टींमधनंच मुलांना वेळ देता येईल. कारण असं आता मला 2 तास आहेत, तर आता मी सगळे तुझ्यासाठी देते. मग झालं माझा स्वयंपाक राहिला, माझं अमुक राहिलं, तमुक राहिलं. मी योगा करते. कारण आता सगळेच जण कॉन्शियस झालेत आणि त्यामुळे आईला पण वेळ नसतो. आणि मग आता मी अर्धा तास ठेवला ना तोच. मग त्यावेळेसच तू माझ्याकडे येऊन बोलायचं वगैरे. असं करता नाही येणार. ते मूल जेव्हा तुमच्याकडे येतं तेव्हा बोलायचं आहे. पण अशा पण आहेत बऱ्याचशा बायका, की ज्या वर्क फ्रॉम होम घेतात, मूल लहान आहे म्हणून किंवा अगदी नोकरी पण सुद्धा नाही ब्रेक घेतलाय. अशा पण दिसतात म्हणजे. असं नाहीये की सगळेच जण त्या पैशाच्या मागे लागलेले आहेत. एकंदरीत बघायला लागलं तर आता सगळीकडे ना न्यूक्लिअर फॅमिली सेटअप दिसतोय. शहरात म्हणा किंवा आता गावांकडे पण तो न्यूक्लिअर फॅमिली सेटअप यायला लागलाय. तर पॅरेंटिंगमध्ये मूल जेव्हा वाढत असतं त्यामध्ये आजी-आजोबांचं योगदान किती महत्त्वाचं आहे? योगदान महत्त्वाचं आहे, पण आता काय करणार ना? ती फॅमिलीची सिस्टीम म्हणजे असं जगच असं झालंय की आता न्यूक्लिअर आहे, की त्यामुळे जे पूर्वीचा बाबा जी कामं करत नव्हता, तो आत्ताचा बाबा ती कामं करतो. पण त्याला नाईलाज आहे, करावंच लागतं. असले आजी-आजोबा तर वेल एंड गुड आहे. पण आता नाहीच आहेत म्हटल्यानंतर काय ना? मग त्या दोघांनाच ते सगळं करावं लागेल. कधी-कधी असं होतं होतं की पॅरेंटमध्येच भांडणं असतात. त्यांचं एकमत होत नाही
अपब्रिंगिंग करताना मुलाचं, तर ते एकमत होणं किती गरजेचं आहे? एकमत होणं गरजेचंच आहे. कारण अदरवाईज 2 चुकीचे संदेश, विरुद्ध संदेश जातील ना मुलांकडे. म्हणजे उदाहरणार्थ जे आपलं पहिलं उदाहरण झालं, की टीव्ही पाहत जेवणे. एका बालकाला वाटतं नाही हे चुकीचं आहे. एका बालकाला वाटतं त्याला काय होतं? कारण ते पालक पण स्वतः तेच करतं. कारण मग ऑफिसमधून आल्यावर थोडा वेळ घालवायचा आहे, तर टीव्ही पाहत जेवलं तर त्यात काय होतं? असं वाटू शकतं. ही 2 मतं झाली. मग त्याच्यावरनं बाळाला होणार टीव्ही बंद करणे, न बंद करणे. हे सगळं झाल्यानंतर 2 विरुद्ध संदेश दिल्यानंतर ते कन्फ्यूज होणार, की काय चांगलं? त्याच्यामध्ये माझं दोन्ही पालकांना सांगणं आहे, जे चांगलं आहे तेच करा. स्वतःचा इगो न सांभाळता जे मुलाच्या भवितव्यासाठी योग्य आहे ते करणं आवश्यक आहे. मग त्यात मला जर असं वाटत असेल, की हे माझं चुकतंय, म्हणजे ते मान्य करत नाहीत, पण हे चुकीचं आहे. चुकतंय म्हणण्यापेक्षा हे चुकीचं आहे आणि त्यामुळे माझ्या मुलाचं नुकसान होणार आहे, हे मनात घेतलं तर तुमचा इगो आड येणार नाही. आपण आपल्या मुलाचं भवितव्य योग्य चांगलं करायचं आहे. बघायला गेलं तर हा विषय खूप मोठा आहे. म्हणजे जसं की आपण आधी स्क्रुटिनी केली होती, की आपण 0 ते 5 पर्यंत घेऊया. मग त्याच्यापुढे आता फाउंडेशन एज आपण बऱ्यापैकी कव्हर केलं आहे. पण अजून पण आपल्याला 6 ते 13 असेल किंवा त्याच्या पुढचं याचं पण आपल्याला पॉडकास्ट करायचं आहे. पार्टमध्ये आपण ते करणार आहोत. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते, की चांगलं पालक किंवा चांगलं पालकत्व होण्यासाठी आणि करण्यासाठी अशा 3 कुठल्या आवश्यक गोष्टी आहेत ज्या केल्याच पाहिजे? पालकत्व चांगलं आणि वाईट. आता परत मध्ये मी बोलले, की सायकॉलॉजीमध्ये चांगलं वाईट असं काही नसतं. किंवा पालकच मुळात चांगले वाईट असं नसतं. कारण कुठलाही पालक म्हणल्यानंतर आपल्या मुलाचं वाईट होईल असं कुठलाच पालक चिंतित नाही. पण पालकत्वामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मी सांगेन. ज्याला चांगलं म्हणण्यापेक्षा आपण आवश्यक म्हणू. एक तर पेशन्स. पालकांना पेशन्स पाहिजे. आता असं दिसतं, की जे तरुण पालक आहेत, पेशन्स नसतो. कारण फास्टच इतकं झालंय ना सगळंच जग, की तो पेशन्स कुठेच दिसत नाही. तो या बाबतीत पण दिसतो. म्हणजे माझ्या मुलांनी फास्ट लवकर बोलायला पाहिजे, लवकर चालायला पाहिजे, त्यांनी वर्गात पहिलंच यायला पाहिजे, सगळीकडे एक्सेलच केलं ते पाहिजे त्यांनी एकदम. सगळ्या गोष्टी त्याला आल्या पाहिजेत आणि जे काय ते सगळं फास्ट आलं पाहिजे. त्याला काय होतं एवढं येत नाही का? असं थोडंसं वाटतं. तर तो पेशन्स पाहिजे. मग तो पेशन्स सगळ्याच बाबतीत, की त्या मुलाचं बोलणं तो जेव्हा येऊन तुम्हाला सांगतो ते ऐकण्याबाबतीत पेशन्स पाहिजे. म्हणजेच त्या पेशन्समधूनच गुड लिसनर पण पाहिजे, की जसं मी सुरुवातीला म्हटलं, की तो लहान आहे, हळूहळू बोलेल, शब्दसंग्रह वाढणार आहे, भाषिक विकास होतो आहे, त्याला वेळ लागणार आहे. तेवढा वेळ पाहिजे, तरच त्याची भाषेचे डेव्हलपमेंट होणार आहे आणि तो व्यवस्थित बोलणार आहे. त्यामुळे पेशन्स पाहिजे, गुड लिसनर पाहिजे. हे तर अगदी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मुलांबरोबरचा मुलांना सहवास देणं हे खूप महत्त्वाचं आहे. क्वालिटी टाईम देणं. म्हणजे बाबा तिकडे मोबाईलवर बसलेत, मूल पण आहे ना, बाळाबरोबर आहे. ते काहीतरी करतंय, खेळतंय, 10 वेळा येऊन सांगतंय, पण तिकडे लक्षच नाही, मोबाईलमध्येच आहे. आई असेल, बाबा असेल. असं न करता म्हणजे बघायला गेलं तर आहे, एका खोलीत आहे. त्याच्याऐवजी तो संवाद साधणं अतिशय आवश्यक आहे. आणि मूल लहान असताना पालकांनी जितका संवाद साधतील ना, तितकंच मूल मोठं झाल्यानंतर तुमच्याशी संवाद साधणार. मग तो काही बोलतच नाही. ते असंच म्हणजे बऱ्याचदा आता तर मुलंच म्हणाल, "तू नाही कुठे ऐकून घेतलं होतं माझं, मग मी कशाला सांगू तुला?" असं होऊ शकतं. त्यामुळे ह्या 3 गोष्टी तुम्ही 3 विचारलं, मी 3 सांगते. 3 अतिशय आवश्यक आहेत. चांगलं म्हणण्यापेक्षा ह्या अतिशय आवश्यक आहे. मी आता थोड्या वेळ आधीच बोलली, की हा जो विषय आहे, हा खरंच खूप मोठा आहे आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स पण या विषयाला धरून वेगवेगळे असू शकतात. तर एकंदरीत आज आपण बऱ्यापैकी कव्हर केलं आहे आणि तुम्ही तुमच्या वेळातला वेळ दिला आम्हाला आज, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि मला ऑडियन्सला पण सांगायला आवडेल, की आम्ही बऱ्यापैकी हा विषय कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तुम्हाला जर या विषयाशी अजून काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.